राधानगरी तालुक्यात रिमझिम पावसातच सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोन्याची शिरोलीमधील शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळानं डॉल्बी आणि इतर अनावश्यक गोष्टींना फाटा देत धार्मिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केलाय. या मंडळानं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथ ओढण्याचा मान मिळवलेल्या बैलांच्या जोडीत बसवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. या बैलजोडीवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. या माध्यमातून परमात्मा आणि भक्तीचा मार्ग गावामध्ये पेरण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचं तरुणांकडून सांगण्यात आलं. शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात किंवा परमार्थाचा मार्ग जपण्याचं काम दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून केलं जातं आहे. गेल्या वर्षी मला वाटतं जवळजवळ 150 ते 200 वारकरी लहान वारकऱ्यांच्या संवादी मिरवणुकीमध्ये गणपतीची मिरवणूक झाली होती. हाच वारसा जपत यावर्षीसुद्धा आळंदीच्या तुकोबा माऊलींच्या पालखीसाठी जी बैलजोडी वापरली जाते, माणिक जोडी, यावर्षी 2025चा मान जिला मिळाला पालखीचा, ती जोडी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मंडळाच्या माध्यमातून. आणि सगळ्यांना काही त्या आळंदीच्या वारीसाठी जाता येत नाही, पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहता येत नाही, पण ती पालखी सोहळ्याचं खास आकर्षण असणारी बैलजोडी या ठिकाणी आणून त्या परमार्थ भक्तीचा मार्ग या सोन्या शिरोलीमध्ये पेरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. डॉल्बीला फाटा हा सगळ्यात मोठा या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. डॉल्बीमुळं आरोग्यावर होत असणारे परिणाम बघितले किंवा लहान मुलं, आजारी माणसं, वृद्ध नागरिक यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम बघितला तर तो फार घातक आहे. या मिरवणुकीतील बैलांची शिस्तबद्ध चाल, त्यांचा नजरेत भरणारा साजशृंगार आणि पंढरीच्या सेवेतून आलेली पवित्रता पाहून वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं.